आज ना मी तुम्हाला एक भारी अनुभव सांगणार आहे. खरं सांगू तर ऑस्ट्रेलियात आल्यापासून बर्फात खेळणं हे आमच्या सगळ्यांच्याच विश लिस्टमध्ये होतंच नेहमीच. पण जेव्हा हंटर व्हॅली गार्डनमध्ये जाऊन हा अनुभव एवढ्या जवळून घेता येईल असं मला नव्हतं वाटलं. जेव्हा ऑस्ट्रेलियातला आमचा पहिलाच हा स्नो आहे. आम्ही जेव्हा तिकडे पोहोचलो ना, तेव्हा तिथलं थंड वातावरण आणि तो बर्फ पाहून अगदी म्हणजे मुलांसारखाच उत्साह आमच्यातही आला होता. आणि यावेळी आम्ही एक नवीन गोष्ट पण ट्राय करायचं ठरवलं, स्नो स्केटिंग. अरे बापरे! टीव्ही मध्ये किंवा व्हिडिओमध्ये लोक किती सहज स्केटिंग करतात ना, म्हणजे स्नो मध्ये नॉर्मली तर करतातच, पण स्नो मध्ये पण खरं सांगते, जेव्हा स्वतः त्या स्केटिंग शूज मध्ये पाय ठेवले आणि बर्फावर उभे राहिलो ना, तेव्हा कळलं की हे दिसायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं अजिबात नाहीये. मुलांनी तर म्हणजे अर्णवला सवय आहे तर त्यांनी इझिली केलं, पण आम्हाला काही तेवढं जमलं नाही. पहिल्यांदाच करत होतो. तोही स्नो मध्ये पहिल्यांदा करत होता, पण त्याला बॅलन्स आहे, त्याच्यामुळे त्याला प्रॅक्टिस आहे, त्याच्यामुळे त्याला स्नो मध्ये फार अवघड नाही गेलं. पण आम्हाला बॅलन्स सांभाळताना पार तारांबळ उडाली होती. पडू की काय अशी भीती वाटत होती, पण तरीही ती मजा काही वेगळीच होती. पडत झडत एकमेकांना सावरत आम्ही केली. स्केटिंग शिकण्याचा तो अनुभव खरंच छान होता, मस्त होता. त्याशिवाय बर्फाचे गोळे फेकून मारणे आणि ती स्लायडिंगची राईड होती ना, ती मुलांसोबत आम्ही पण स्वतः लहान मूल होऊन गेलो होतो त्याच्यात. तिथे खूप मजा आली, छान होती ती पण एक राईड. परदेशात राहताना आपण रोजच्या धावपळीत कामात एवढे गुंतून जातो ना, पण असे क्षण आपल्याला परत रिफ्रेश करत असतात. त्याच्यामुळे आपल्या माणसांसोबत, फॅमिली सोबत असा वेळ घालवणं, खळखळून हसणं खरंच खूप छान वाटतं आणि करायला पाहिजे असं. तर असा होता ऑस्ट्रेलियातल्या आमच्या पहिल्या स्नोचा अनुभव. तर तुम्ही पण स्नो स्केटिंग ट्राय केलंय का? किंवा पहिल्यांदा जेव्हा केलं होतं तेव्हा तुम्हाला तुमचा बॅलन्स सांभाळता आला होता का? तारांबळ उडाली होती? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.